श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात कर्म खूप महत्त्वाचे आहेत. तू जेवढे चांगले कर्म करशील तेवढे तुझ्या आयुष्यातील दुःख व अडचणी दूर होतील. या उलट तू जेवढे वाईट कर्म करशील तेवढे पाप तुला याच जन्मात फेडावे लागेल. पाप आणि पुण्याचा हिशोब याच जन्मात होतो. आयुष्य संपेपर्यंत तुम्हाला तुमचे सर्व हिशोब पूर्ण करावेच लागतात. त्यापासून कोणालाही सुटका नाही. जे काही चांगले किंवा वाईट आहे हे सर्व येथेच भोगायचे आहे. लक्षात ठेव, तू जेवढे पाप करशील तेवढे तुला दुःख भोगायला लागेल. तू जेवढे पाप करशील तुला तेवढा तू आमच्यापासून दूर जाशील. तुझ्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींना आणि चांगल्या गोष्टींना तू स्वतः दोषी असशील. आपले आयुष्य कसे घडेल, ते चांगले असेल की वाईट असेल, याला सर्वस्वी तुम्ही स्वतः कारणीभूत असता. तुला जर तुझ्या हाताच्या रेषा बदलायच्या असतील तर तुलाच प्रयत्न हे करायचे आहेत. तुझा प्रवास हा तुला स्वतःला करायचा आहे. तुझा प्रवास दुसरा कोणीही करणार नाही आहे. मी फक्त तुला आधार देऊ शकतो, तुझ्या अडचणी कमी करू शकतो, पण प्रवास हा शेवटी तुलाच करायचा आहे. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जर तुमची मेहनत ही प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. प्रामाणिक प्रयत्नांपुढे सर्व काही फिके असते. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांपुढे नशिबाला सुद्धा झुकावेच लागते. जो पक्षी वाऱ्याच्या प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतो त्याचेच पंख हे मजबूत असतात. त्याच्या पंखांमध्ये जास्त ताकद असते. प्रवाहाविरुद्ध जो व्यक्ती खंबीरपणे उभा राहून लढत असतो तो व्यक्ती नेहमी जिंकतो. आयुष्यात फक्त विचार करणे हे महत्त्वाचे नाही, तर तुमचे विचार हे कृतीमध्ये येणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुमचे विचार तुमच्या कृतींमध्ये दिसत नाहीत तोपर्यंत तुमच्या विचारांना शून्य किंमत आहे. त्यामुळे तुमच्या विचारांना कृतीमध्ये प्रत्यक्षात उतरवा. जेव्हा कष्टाची वेळ आहे तेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करा. कष्टाला दुसरा पर्याय नाही. कष्ट करायच्या वेळी आराम करत बसू नका, नाहीतर वेळ निघून जाईल आणि हाती काहीच लागणार नाही. काम करताना आणि कष्ट करताना निकालाचा विचार करायचा नाही. मी जिंकेल किंवा मी हरेन हा विचारच मनात आणायचा नाही. आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहायचे. निकालाची पर्वा करायची नाही. जीवनात संकटांचा रस्ता संपत नाही, म्हणून चांगले सोडून देऊ नका. जो घाबरून थांबतो तो कधीच पुढे जिंकत नाही. या उलट एक एक पाऊल पुढे टाकत जो संकटांवर मात करत असतो, चालत असतो, याच्याने तुम्हाला संकटाचा शेवट नक्की सापडतो आणि सुखाचा रस्ता चालू होईल. जोपर्यंत सुखाचा रस्ता सापडत नाही तोपर्यंत चालणे हे थांबवायचे नाही. जोपर्यंत सुखाचा रस्ता येत नाही तोपर्यंत निरंतर चालतच राहायचे. जो दुःखाचा विचार करत चालणे थांबवतो तो सुखाच्या रस्त्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. जो दुःखाचा विचार करत नाही आणि चालत राहतो त्याला सुखाचा रस्ता नक्कीच मिळतो. तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी सुद्धा होतो. आणि मला माहीत आहे बाळा, तू थांबणारा नाहीस तर तू चालणार आहेस. तुला जिंकेपर्यंत न थांबता चालायचे आहे, शेवटपर्यंत चालायचे आहे आणि तुला हे जिंकायचेच आहे. श्री स्वामी समर्थ.